नमस्कार मैत्रिणींनो, पिंपल्स आणि चेहऱ्यावरचे डाग अनेकदा आपल्या सौंदर्याला बाधा आणतात. पण आता काळजी करू नका, कारण आज आपण पाहणार आहोत एक असाच अत्यंत सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय. तो म्हणजे मध आणि हळदीचा फेस पॅक. चला तर आपण रेमेडी पाहूया. आता फेस पॅक कसा बनवायचा ते पाहूया आणि त्याचे फायदे काय काय आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे. सर्वात आधी आपण एक क्लीन बाउल घ्यायचं आहे. चेहऱ्यासाठी आपण काहीही वापरत असताना स्वच्छच भांडं घ्यायचं. सर्वात आधी मी ते पाव चमचा हळद घेतलेली आहे. हळदीमध्ये आपल्या चेहऱ्यासाठी भरपूर उपयुक्त असे गुणधर्म असतात. आपल्या चेहऱ्यावर जर पिंपल आलेला असेल, मोठा सूज आलेली असेल किंवा लाल पिंपल झालेला असेल ना, तर हळद आपल्या पिंपलची सूज कमी करण्यास मदत करते व त्या पिंपलचे जे इन्स्पेक्शन झालेले असते, बॅक्टेरिया असतात, त्याच्यावर हळद चांगल्या प्रकारे वर्क करते आणि बॅक्टेरिया मारायला मदत करते. हळद आपल्याला जी चेहऱ्याला लावतात ना, आंबे हळद किंवा व्हाईट टर्मरिक म्हणून सुद्धा येते बघा चेहऱ्याला वापरण्यासाठी, ती हळद वापरायची आहे, नाहीतर आपला फेस नंतर येल्लो पडतो. किचन हळद अजिबात वापरू नका. वापरत असाल तर अगदी कमी प्रमाण ठेवा. आपण आता यामध्ये मध घालणार आहोत. जेवढी आपली हळद आहे ना, त्या हिशोबाने आपण मध इथे वापरायचं आहे. तुम्ही क्वांटिटी तुमच्या चेहऱ्याच्या हिशोबाने, पिंपलच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. असं चांगलं मिक्स करत राहायचं आहे. यामध्ये आपण मधाचा वापर केलेला आहे. मध आपल्या चेहऱ्याला हायड्रेटेड करतो व पिंपलच्या बॅक्टेरियांना नष्ट करायला मदत करतो. तुम्ही यामध्ये रोज वॉटरचा वापर करू शकता. हे पहा, अशी कन्सिस्टन्सी बनवायची आहे जेणेकरून आपल्या पिंपलवर, डार्क स्पॉटवर व्यवस्थित लागेल. या पॅकने डार्क स्पॉट देखील जायला मदत होते. जे आपले पिंपल फोडल्यावर ना किंवा पिंपल जाण्याआधी डार्क स्पॉट चेहऱ्यावर राहतात ना, त्याला सुद्धा हा पॅक भरपूर गुणकारी आहे. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चेहरा आपला थंड पाण्याने स्वच्छ धुवायचा आहे आणि जिथे आपल्याला पिंपलचे डार्क स्पॉट असतील, पिंपल असतील, तिथे हा पॅक अप्लाय करायचा आहे आणि 15 ते 20 मिनिट आपल्या चेहऱ्यावर राहून द्यायचं आहे. हे पहा, असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं राहून द्यायचं आणि नंतर थंड पाण्याने धुवून घ्यायचं आहे. सलग काही दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.